हॅलो, कसे आहेत सगळेजण? मजेत ना? मी धनश्री परांदे व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. ही आहे आजची पूजा आणि मी हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट करत आहे आणि मी निघाले आहे मंदिरात. महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि मी दर्शनासाठी आले आहे मंदिरामध्ये. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी होती, लाईन होती. मी सकाळी आले होते तरी एवढी गर्दी होती. उशिराने आले असते तर अजून जास्त वेळ लाईनमध्ये थांबावं लागलं असतं. मंदिरातलं वातावरण खूप छान होईल तेवढं मी शेअर केलं आहे त्या दिवशी. बघा तुम्ही. आणि मंदिरात खूप म्हणजे स्वयंभू आहे, हे खूप सुंदर आहे वाटतं आणि खूप गर्दी पण असते. नेहमीच प्रत्येक सोमवारी म्हटलं तरी तिथे छान अशी पूजा करतात आणि वेगवेगळे मुखवटे लावून महादेवाची पिंड सजवलेली असते. दरवेळेस तर काही येता येत नाही, पण कमीत कमी महाशिवरात्रीचा दिवस आहे तर मी सकाळी लवकर उठून पूजा वगैरे आवरून इकडे आले होते. मुलं पण घरी होती आणि हे पण घरी होते. उशीर होणार होता, त्यांना नाईट करून आले होते, ते झोपले होते. त्यामुळे मी एकटीच आज मंदिरामध्ये आले होते. खूप छान अशी सजावट केली होती मंदिरामध्ये आणि एका बाजूला भजन चालू होतं, भजन कीर्तन चालू होतं कंटिन्यू तिथे. इथे खूप छान असे नंदी आहे. खूप छान आहे ही नंदीची मूर्ती आणि आतमध्ये सुद्धा गर्दी होती, त्यामुळे ते शूट करून तर देतच नव्हते, पण जितकं होतं होईल तेवढं मी आतमध्ये दर्शन घेतलं आणि शूट केलं आहे. तुम्हीही दर्शन घेऊ शकता. खूप सुंदर असं दर्शन झालं त्या दिवशी माझं. आणि मी छोटीशी पिंड नेली होती जी मला घरात स्थापन करायची होती. तिचा पण अभिषेक मी तिथं करून घेतला. आणि बाहेरच्या बाजूला अशी पूजासाठी म्हणजे सगळेजण आणतात ना दूध वगैरे काय काय, ते सगळं व्हायसाठी बाहेरच्या बाजूला एक त्यांनी शिवलिंग स्थापन केलेलं आहे. त्याच्यावर सगळे पूजा करत असतात. कारण आतमध्ये कसं होतं, सगळं म्हणजे परत एवढं स्वच्छ करायला लागणार, खराब होणार, त्यामुळं असं बाहेरसुद्धा एक आहे शिवलिंग. आणि मंदिरातलं वातावरण बघू शकता. आणि ह्या बाजूला पूर्णपणे सेट केलं आहे त्यांनी. महाशिवरात्रीचा कार्यक्रम असल्यामुळे तिथे जेवणाचा नैवेद्य वगैरे दुसऱ्या दिवशी होणार होता आणि आज तिथं खिचडी प्रसादासाठी होती. कारण आज तर सगळ्यांचा उपवास असणार, त्यामुळे सगळ्यांना लाडू आणि खिचडी ह्याचं वाटप चाललं होतं. नैवेद्य घेऊन थोडा वेळ तिथे मंदिराच्या आवारातून मी बाहेर पडले. खूप मोठं पटांगण आहे आणि खूप छान पद्धतीने महाशिवरात्रीचा उत्सव इथे होतो. कधी मी एकटी जात नाही, पण आज मी एकटी आले होते आणि मला प्रसन्नही वाटत होतं. शुभ सकाळ. आत्ताच आले बघा मंदिरातून. 10 वाजलेत. मी सकाळी 7 वाजता नाही किती 7:30ला गेले होते मंदिरात आणि आता खूप गर्दी झालेली आणि मी जाताना मूर्ती नेली होती. बघू शकता तुम्ही इथे मी आणल्या ठेवली आहे खाली. तर मंदिरातनं आले, देव पूजून गेलेले, स्वामींची सेवा करून गेले होते. आज सकाळी लवकर उठले होते आणि मला माहीत नव्हतं की आज मी महादेव म्हणजे शिवलिंग घेऊन येईन आज, आणि अचानक झालं आहे. खुश आहे मी खूप. आता आज आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि खूप दिवस व्हिडिओ आला नाही. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने व्हिडिओ सुरू केला. आज पाठवत आहे तुम्हाला व्हिडिओ. आणि 20-23 सबस्क्रायबर झाले, त्यानंतर माझे व्हिडिओ आले नाहीत, त्याबद्दल मी माफी मागते. आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आपल्या धनश्री परांदे व्लॉग्समध्ये. हे बघा, आमची काय महाशिवरात्र अजून सुरू नाहीये. कधी करणार आंघोळ? मी ते ब्लश केला पण. चला तर मग आज नक्की काय कशी पूजा करते, काय स्थापन करते, शिवलिंग कसं स्थापन करते आपल्या देवाऱ्यामध्ये, ते आज मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. तर सगळ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. चला तर मग करूया आजच्या दिवसाची सुरुवात. सगळ्यात आधी मी तुपाचा दिवा लावून घेत आहे.
मला अभिषेक घालायचा आहे, तर मग मी आधी गणपतीला, मग नंतर अन्नपूर्णा मातेला आणि नंतर मग आपण आणलेल्या शिवलिंगाला अभिषेक घालणार आहे. तर सुरुवात करत आहे मी पूजेला. तुपाचा दिवा लावून घेते. खूप छोटा आहे आणि चांदीचा आहे हा दिवा, पण मी जसं होईल तसं ते हे केलं, तूप घालत राहिले त्या दिव्यात. आणि हे अभिषेकासाठी मी पूर्ण ताट घेतलं आहे, जसं की मध, साखर, दूध, दही असं सगळं वेगवेगळं घेतलं. आज मी एकत्र पंचामृत केलं नव्हतं. फुले, धोत्र्याचं फूल आणि गंगाजल हे सगळं घेतलं आहे आणि ताटातच शिवलिंग ठेवलेलं आहे. आधी मी गणपती पूजन करून घेत आहे. गणपतीला अभिषेक करत आहे. आज महाशिवरात्र म्हणून पांढरे वस्त्र घालायचे होते आणि ते सोहळं नवीन असावं म्हणून मी नवीन साडी नेसली होती, जिला मी पिको वगैरे काही केलेलं नाही आहे. तर मला कमेंट येतील की अशीच का नेसली, तर मी आधीच क्लिअर करते की मला नवीन सोहळं घालायचं होतं म्हणून मी घातली आहे. आणि इथं आता मी पाण्याने, नंतर मग दही, दूध, मध, चंदन, असं चंदन मी ठेवलं होतं शंकरासाठी म्हणून, पण मी गणपतीला नाही, सगळ्याच देवांना म्हणजे तिन्ही देवांना मी साखर, दही, चंदन असं सगळ्याच ह्याचा वेगवेगळा अभिषेक केला होता. छान असा अभिषेक घालून झाल्यावर गणपती पाटावर थोड्याशा तांदळाच्या राशीवर मांडून घ्यायचा. कधीही विग्रह तसाच मांडायचा नाही. त्यानंतर मांडल्यानंतर त्याला अष्टगंध किंवा शक्यतो अष्टगंध देव असतील ना तर त्यांना अष्टगंध लावतात. हळदी कुंकूही आपण लावतो, असं काही नाही. पण देवींचा जर कुठला विग्रह असेल तर आपण हळदी कुंकू वापरतो. तसंच देवांचा कुठला विग्रह असेल तर अष्टगंध वापरावा. घरी छोटासा हार आणला होता, तोही घालून घेतला. मग फूल ठेवलं. आज मला लाल फूल मिळालं नव्हतं. आज पांढरी फुलं मिळाली होती, पण लाल फूल काही मिळालं नव्हतं. त्यानंतर इथे अन्नपूर्णा मातेचा विग्रह घेतला आहे आणि मी तिलाही अभिषेक घालून घेत आहे. शंकराच्या बरोबरच गौरी ही पूजली जाते, म्हणूनच अन्नपूर्णेचा विग्रह मी इथे पूजत आहे. आणि माझ्याकडे शंकराची म्हणजे मी आत्ता शिवलिंग आणलं, पण माझ्याकडे कायम हा फोटोच होता, तोही इथं मांडून घेतला. मी इतर वेळेस तो मंदिरात ठेवत नाही, पण महाशिवरात्र किंवा हरतालिका असं काय असेल तर मी तो काढते. शक्यतो महाशिवरात्रीलाच काढला जातो, पण आहे माझ्याकडे असा फोटो. तो खूप सुंदर आहे, म्हणजे ठेवू नाही म्हणतात, पण तो छान आहे, त्यामुळे मग मी तो ठेवलेला आहे घरामध्ये. फक्त असं की मी त्याची पूजा वगैरे रोज करत नाही. विग्रहावर जेव्हा आपण अभिषेक घालतो तेव्हा ती मूर्ती तेलकट होते, विग्रह तेलकट होतो. त्यामुळे थोडंसं कोमट पाणी घेऊनच विग्रह स्वच्छ करावा. त्यानंतर ज्या वाटीमध्ये मी तांदळाची रास करून तिला नेहमी देवाऱ्यामध्ये पुजते, तीच वाटी मी घेतली आणि त्यातच मी तिला पुजलेलं आहे. आणि कधीही मी अशी कमरेपर्यंत तिला पाय तांदळाच्या राशीच्या आत जातील अशा याने पुजते. आणि थोडेसे 2 तांदूळ तिच्या पळीमध्ये पण ठेवते. तुम्ही असंच करा. अन्नपूर्णा ही अशीच पुजली जाते. आणि त्यानंतर मी आणलेलं शिवलिंग ज्याचा आज अभिषेक घालायचा होता ते घेतलं आहे. मला पूर्ण असं व्हिडिओ काढताना मला झूम करून दाखवता येत नव्हता. जितकं दाखवता येईल तितकं मी दाखवलं आहे, कधी जवळून कधी लांबून पण होईल असं. पण मला खूप बरं वाटत होतं, समाधान वाटत होतं की आज महाशिवरात्र आहे आणि आपल्या देवाऱ्यामध्ये म्हणजे आजपासून इथून पुढे कायम हे शिवलिंग आपल्यासोबत आहे आणि त्याची कायम पूजा अर्चा व्यवस्थित होत राहावी आपल्याकडून, असं मनोमन वाटत होतं. आणि खूप छान असा अभिषेक झाला. खूप प्रसन्न वाटत होतं माझ्या मनाला.
चंदन हे महादेवाला खूप प्रिय आहे, जसं बेलपत्र प्रिय आहे आणि दूध ही प्रिय आहे. तसेच काही हे ज्याच पंचामृतामध्ये घेतो आपण आणि त्याने अभिषेक घालतो. मला जमेल तसा अभिषेक मी घातला आहे आणि गंगाजलसुद्धा मी अभिषेकामध्ये वापरला आहे. तोडकी मोडकी पूजा पण मनाला प्रसन्न करणारी असावी, भक्ती मनोभावे असावी असं मला वाटतं. काही चुकलं असेल तर समजवणाऱ्यांनी समजवावं अशी मी आशा करते. इथे मी भस्म, चंदन, अष्टगंध लावून घेतला आहे. ओम नमः शिवाय, शिवाय. ओम नमः 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 शिवाय. ती नाही दिसणार आहे. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन देहनाकं महिमाना ससंत्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसेयसाहिने नमो वयं वैष्णवनाय कूर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णवो ददातु. कुबेराज वैष्णवनाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायीशा सार्वभौम सार्वायुष कान्ताधा पराधात पृथिव्यै समुद्रपर्यन्तायः एकराळति तथा क्लेशे श्लोको विदितो मरुतपरिवेष्टारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासतेति मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुझ्या हाताने पण टाक बाळा थोडे. तुझ्या हाताने वा म्हण की शंभो. ओम नमः शिवाय. 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 शंभो शिवशंकरा. ओम नमः शिवाय.
पूजा खूप छान झाली आणि आजचा व्हिडिओ मी इथं एंड करत आहे. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.